वेलकम टू अकाउंटंट बेसिक स्किल चॅनल. आज मी तुम्हाला शिकवणार आहे अकाउंटिंग कॉन्सेप्ट सेटअप इन टॅली सॉफ्टवेअर. त्यामध्ये मी ट्रान्झॅक्शन सेटअप इन टॅली शिकवणार आहे. मित्रांनो, आज जो ट्रान्झॅक्शन सेटअप आहे ना, एवढा महत्त्वाचा आहे ना, की जर एकदा तर ह्याचं तुम्हाला कॉन्सेप्ट समजलं ना, तुम्ही एवढे पुढे जाल ना, तर तुम्हाला कुठचेही अकाउंटिंग सॉफ्टवेअर असून दे आरामशीत मॅनेज करू शकाल. फक्त माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की लेक्चर पूर्ण ऐका. बघा, हा आयुष्यातला फार महत्त्वाचा वेळ आहे आणि जेवढा वेळ तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये घेण्यासाठी प्रयत्न कराल ना, तेवढंच चांगलं आहे. म्हणून सांगतो की पूर्ण लेक्चर ऐका. आणि बघा, माझी 100% गॅरंटी आहे की हा तुम्हाला लेक्चर एवढा आवडेल ना, की कारण का हे तुम्हाला समजणारच नाही की असं अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये हा ट्रान्झॅक्शन सेटअप असतो, की हे ट्रान्झॅक्शन सेटअपला काय एवढं महत्त्व आहे, काय याची गरज आहे, हे केल्याशिवाय काय रिपोर्ट येणार आहे का? नाही. तर मित्रांनो, तो चला सुरू करूया. आणि हा लेक्चर आवडला ना, तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल आणि तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा. तर चला आता लेक्चर सुरू करतोय. मित्रांनो बघा, ट्रान्झॅक्शन सेटअप फॉर टॅली सॉफ्टवेअरमध्ये ना, किंवा वर्ल्डचे कुठचेही अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये असून दे, हे मिनिमम जे 8 वाउचर आहे ना, ते असणारच असणार. ओके. तर पहिला आहे रिसिप्ट वाउचर. रिसिप्ट वाउचरमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी कॉन्सेप्ट सांगितलं आहे. कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट डेबिट असते. ओके. पेमेंट वाउचरमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, कॅश आणि बँक अकाउंट क्रेडिट असते. आणि कॉन्ट्रामध्ये कॅश आणि बँक दोन्ही डेबिट क्रेडिट असतात. ओके. आणि चौथा आहे मेमोरंडम. हे एक ऑप्शनल वाउचर आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एंट्री बुक करायची असेल तर बुक करू शकता मेमोरंडम, पण त्याची अकाउंट्समध्ये एंट्री नाही. फॉर एक्झाम्पल, एका पार्टीला तुम्ही पेमेंट केलं आहे. ओके. पण तुम्हाला सरांनी त्यांचं नाव नाही सांगितलं, तर तुम्ही ही एंट्री मेमोरंडममध्ये बुक करू शकता, पण त्याचा अकाउंट्समध्ये इफेक्ट येणार नाही. एकदा का तुम्हाला तुमच्या सिनियरने सांगितलं, अरे ते मी पेमेंट केलं त्या ह्या व्यक्तीला केलं होतं आणि हे त्याचं नॅरेशन आहे, मग ती एंट्री तुम्ही ओपन करून मेमोरंडमची तिला दुसरे वाउचर आहे त्यामध्ये इन्सर्ट करू शकता. पाचवा आहे जर्नल. जर्नल म्हणजे काय माहिती मित्रांनो, जर चुकीची काही एंट्री झाली असेल, त्याची दुरुस्ती करायची असेल, तेव्हा जर्नल हे वाउचर वापरलं जातात. मित्रांनो लक्षात ठेवा, जर्नलमध्ये कॅश आणि बँक अकाउंट येत नाही. परत रिपीट करतो, जर्नलमध्ये कॅश आणि बँक अकाउंट येत नाही. रिव्हर्सिंग जर्नल. रिव्हर्सिंग जर्नल म्हणजे काय, हे जे तुमचं जर्नल आहे ना, त्याचं तुम्ही रिव्हर्सिंग जर्नल केलेलं आहे. ओके. म्हणजे उलटी एंट्री. का तर तुम्ही जी पहिली जर्नल बुक केली होती ती चुकीची आहे हे तुम्हाला नंतर कळण्यात आलं, मग तुम्ही काय केलं, ती रिव्हर्स जर्नल केली. मित्रांनो काय, एंट्रीना डिलीट करता येत नाही, म्हणून ना आपण ती रिव्हर्स जर्नल करतो. नाही तर काय, ज्यांना कोणा टॅलीच्या राईट्स आहे ते काय करतात, जर्नल एंट्री डिलीट, हे चुकीचं आहे. एंट्री कधी डिलीट करू नका. झाली ना चूक झाली, पण त्याचा रिव्हर्स जर्नल करा. नंतर आहे सातवा प्रकार आहे हा परचेस वाउचर. मित्रांनो परचेस वाउचर टॅलीमध्ये दोन प्रकारचे आहे, एक कॅश परचेस आहे आणि क्रेडिट परचेस आहे. ते कसं बुक करायचं टॅलीने सजेस्ट केलेलं आहे, स्पेशली कॅश परचेससाठी. कारण कॅश परचेससाठी त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही कॅश परचेससाठी परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री मारू नका. त्यांनी नाही, एक सजेस्ट केलं टेक्निक, ते आपल्याला समजायचं आहे. नंतर आहे डेबिट नोट. डेबिट नोट म्हणजे काय, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न कसं बुक करायचं ते आपल्याला बघायचं आहे. नंतर आहे सेल्स वाउचर. मित्रांनो सेल्स जेव्हा करतो ना, तेव्हा अकाउंटिंग एंट्री कशी पडते. सेल्समध्ये पण आपण दोन प्रकारचे वाउचर आहे, ॲज अ इनवॉइसमध्ये आहे आणि ॲज अ वाउचरमध्ये पण आहे. आणि क्रेडिट नोट, सेल्स रिटर्न. हां, सेल्स रिटर्न कसं बुक करायचं हे आता आज आपल्याला बघायचं आहे. ओके मित्रांनो, हवा टॅलीमध्ये हवा हे ट्रान्झॅक्शन सेटअप. आता ऑलरेडी आपण हे मास्टर सेटअप तर ऑलरेडी शिकलेलो आहे, ज्यामध्ये मास्टर सेटअपमध्ये काय बघितलं होतं की ग्रुप कसे बनवतात, लेजर कसे बनवतात, वाउचर टाईप कसे बनवले जातात, करन्सी कसे बनवली जाते, हे सर्व मास्टर सेटअप. आता आहे आपण ट्रान्झॅक्शन सेटअप. ओके. तर ट्रान्झॅक्शन सेटअपमध्ये तीन आहेत, अकाउंटिंग वाउचर, इन्व्हेंटरी वाउचर आणि ऑर्डर वाउचर्स. हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या ट्रान्झॅक्शन सेटअप, आणि जर नाही समजलं तर लेक्चर परत ऐका, तुम्हाला व्यवस्थित समजेल. अकाउंटिंग वाउचर, इन्व्हेंटरी वाउचर आणि तिसरा आहे ऑर्डर वाउचर्स. ऑर्डर वाउचरमध्ये कुठचे असतात, परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर. ह्या
याच्यामध्ये ज्या एंट्री येतात ना त्या फक्त माहितीसाठी, त्याचा अकाउंट्समध्ये इफेक्ट येत नाही. फक्त कंपॅरिझनसाठी करता की बाबा एखादा माल तुम्ही परचेस केला, केला किंवा बघा एखादा माल परचेस केला तर परचेस ऑर्डरच्या समोर त्यांनी पाठवला का, किंवा परचेस ऑर्डर चं किती बॅलन्स राहिला आहे. सेल्स ऑर्डर म्हणजे सेल्स ऑर्डरचा अर्थ काय, समोरच्या पार्टीकडनं तुम्हाला ऑर्डर आली की एवढा स्टॉक बनवायचा आहे, समजा 10,000ची ऑर्डर आली आणि तुम्ही ऑलरेडी फक्त 6,000 त्यांना पाठवला, मग 4,000 अजून द्यायचं आहे. हेच फक्त फरक दाखवणार तो हे ऑर्डर वॉचर्समध्ये. तर ऑर्डर वॉचरमध्ये कुठचे येतात, एक सेल्स ऑर्डर आणि परचेस ऑर्डर. तर आता पहिला आपण ना अकाउंटिंग वाउचर बघूया मित्रांनो. जर अकाउंटिंग वाउचरमध्ये जर आपल्याला अजून ॲडिशनल काही वाउचर बनवायचे असेल ना तर हे वाउचर टाईप्समध्ये आहे ऑप्शन. अकाउंटिंगमध्ये हा वाउचर टाईपमध्ये तुम्ही ॲडिशनल वाउचर बनवू शकता. म्हणजे समजा आता रिसिप्ट वाउचर आहे पण तुम्हाला कॅश रिसिप्ट बनवायचं आहे, कॅश पेमेंट बनवायचं आहे, बँक पेमेंट बनवायचं आहे, बँक रिसिप्ट बनवायचं आहे, हे तुम्ही इकडनं करू शकता. तर चला हे आता एक एक्सरसाइज दिली आहे की आता तुम्हाला एक रिसिप्ट वाउचर बनवायचं आहे आणि टॅलीमध्ये बाय डिफॉल्ट फक्त एकच असतं रिसिप्ट हे. आणि त्यांनी काय सांगितलं की आपल्याला एक्सरसाइज दिली आहे की बाबा कॅश रिसिप्ट वाउचर बनव, कॅश रिसिप्ट वाउचर बनव टॅलीमध्ये. तर चला आपण बनवूया. अकाउंटिंग वाउचरमध्ये जायचं, वाउचर टाईपमध्ये जायचं, क्रिएटमध्ये जायचं आणि काय सांगितलंय, कॅश रिसिप्ट वाउचर, कॅश रिसिप्ट वाउचर. मित्रांनो अप्पर लोअर केसमध्ये केलं टाईप चांगलं असं, पूर्ण कॅपिटलमध्ये नको करू, चांगलं नाही दिसत. ओके ऑलरेडी केलंय का, हां एक दाखवतो तुम्हाला. कॅश रिसिप्ट वाउचर ओके मी हे केलेलं ऑलरेडी. कॅश रिसिप्ट वाउचर ओके. त्यानंतर आहे सिलेक्ट टाईप ऑफ वाउचर. कुठचं टाईप केलं आहे, सिलेक्ट रिसिप्ट वाउचर. कुठचं टाईप आहे, रिसिप्ट वाउचर आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे सिलेक्ट टाईप ऑफ झालं, घेतलं मी रिसिप्ट वाउचर, प्रिंटिंग आहे ओके. आता ह्याच्यामध्ये नंबरिंग, तुम्हाला नंबरिंग कशी पाहिजे तर मी त्यांना सांगितले ऑटोमॅटिक. ओके तर तो विचारतोय तुम्हाला ॲडव्हान्स कॉन्फिगरेशन पाहिजे का. जनरली हे घेतलेलं बरं असतं, ते खूप चांगलं दाखवू द्यायचा फायदा काय. येस केलं. मी सांगितलं स्टार्टिंग नंबर 1 पाहिजे, वाउचरचा नंबरिंग 1 पाहिजे आणि विथ नंबर ऑफ पार्ट म्हणजे मॅक्झिमम वाउचर कितीपर्यंत रेकॉर्ड, म्हणजे 9,999 ही प्रोग्रामिंगची भाषा आहे. इथे आपण 3 पण करू शकतो, म्हणजे 999 पर्यंत वाउचर बुक होतील. प्रिफिल विथ 0 याचा अर्थ काय, 001 002 हां चालेल आपल्याला, बरं आहे ना, चांगलं आहे. रिस्टार्टिंग नंबरिंग कधी करायचं आहे, 1 एप्रिल 2000 म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून, आणि दुसरं कधी असणार 1 एप्रिल 2021 पासून. क्लिअर. प्रिफिल म्हणजे वाउचर नंबरच्या अगोदर तुम्हाला काय पाहिजे, तर जनरली असा शॉर्टकट असतो, हे इथे दाखवतो. CR म्हणजे कॅश रिसिप्ट ऑब्लिक अकाउंटिंग इयर 2021, आणि इथे मी ना फॉरवर्ड स्लॅश दिलेला आहे की बाबा तो इथे नंबर येणार आणि एंटर प्रेस केल्यानंतर तो सफिक्सला विचारतो. तर इथे मी ना ऑब्लिक करून मुंबई टाकलंय. समजा मला मुंबईचं वाउचर आहे किंवा अदर सिटीचं आहे तर तिथे मी हे सिटी वाईज वाउचर पण बनवू शकतो. ओके एंटर मारला, एंटर मारला नंतर यूज इफेक्टिव्ह डेट फॉर वाउचर, येस इफेक्टिव्ह डेट. तर ती इफेक्टिव्ह डेट तुम्हाला दाखवणं कशी असते. मेक दिस वाउचर टाईप ऑप्शन नको. अलाव नॅरेशन इन वाउचर, येस पाहिजे मला. प्रोव्हाइड नॅरेशन फॉर इच लेजर इन वाउचर, येस पाहिजे. इनेबल डिफॉल्ट अकाउंट इंग्लिश, नो. सेट अल्टर ते नको आहे. प्रिंट वाउचर आफ्टर सेविंग नको. आपल्याला प्रिंट वाउचर मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी प्रिंट करेल. प्रिंट फॉर्मल रिसिप्ट आफ्टर सेविंग, नो. त्यामध्ये ना फॉर्मॅट आम्ही अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं ना की फॉर्मॅट पण आहेत रिसिप्टचे, त्या तुम्हाला पाहिजे का, तर नको, आपल्याला नॉर्मल फॉर्मॅट पाहिजे. ओके तर हे तेच सेटअप मी केलेलं दाखवलं आहे. आता पुढे हे बघ, अलाव नॅरेशन इच वाउचर, येस ते आपलं मुख्य नॅरेशन असतं. प्रोव्हाइड नॅरेशन इच लेजर, हे बघ मी ॲरो दाखवलेला आहे का बा, स्क्रॅप फॉर द गोडाऊन, हे बघ हे नॅरेशन मी करून दाखवलेलं आहे. इफेक्टिव्ह डेट्स फॉर वाउचर, हे बाई इफेक्टिव्ह डेट फॉर द वाउचर, ह्या याचा अर्थ आहे. हे समजून घ्या मित्रांनो, हे छोटे छोटे कॉन्सेप्ट किती महत्त्वाचे आहेत आयुष्यामध्ये. आपण त्याचा इम्पॉर्टन्स नाही समजलं ना तर त्याचं नुकसान होऊ शकतं. ओके आता पुढे मी तुम्हाला सांगितलं
प्लीज डू प्रॅक्टिस फॉर बँक रिसिप्ट वाउचर. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, काय काय तुम्हाला प्रॉब्लेम फेस होत आहेत हे तुम्ही समजून घ्या आणि तसं शिका. ओके. आता वाउचरचे किती प्रकार आहेत आणि ते टॅलीमध्ये कसे दिसतात ते बघूया आपण. आता अकाउंटिंग वाउचर्स, हा पेमेंटचा वाउचर आहे. रिसिप्टचा वाउचर आहे. त्या रिसिप्टमध्ये बघा मी बँक रिसिप्ट बनवलाय, कॅश रिसिप्ट बनवलाय, ते कुठचं पण मी सिलेक्ट करू शकतो. आता बघा रिसिप्ट. आता ही रिसिप्ट जेव्हा वाउचर सिलेक्ट केलं जातं ना तेव्हा इथे खाली ही स्क्रीन येते आणि इथे पोस्ट डेटेड ऑप्शन, हे दोन ऑप्शन मिळतात. बघा इथे वाउचरचे आपण प्रकार बघा कुठचे आहेत बघा. कॉन्ट्रा आहे, पेमेंट आहे, रिसिप्ट आहे, जर्नल आहे, सेल्स आहे, क्रेडिट नोट आहे, परचेस आहे, डेबिट नोट आहे, रिव्हर्सिंग जर्नल आहे, मेमो पण आहे, ॲडव्हान्स रिसिप्ट जर पैसे ॲडव्हान्समध्ये आलेत तर. एवढे वाउचरचे प्रकार आहेत. ओके. हे सर्व वाउचर एंट्री बुक करायचे त्याचे प्रकार आहेत. आता बघा रिसिप्ट वाउचर, त्यांनी हा दिलाय आणि पोस्ट डेटेड ऑप्शन तुम्ही करू शकता. म्हणजे पोस्ट डेटचा अर्थ काय, पुढच्या डेटला बुक करायचं. ऑप्शनल म्हणजे काय, मला आत्ता माहिती नाही, आता ठेवून दे, मी नंतर तिला नॉर्मल करेन, म्हणजे ऑप्शनल करू शकता तुम्ही. पेमेंट वाउचरमध्ये पण आहे. आता हे पेमेंट वाउचर, पेमेंट वाउचर. त्यानंतर कॉन्ट्रामध्ये तुम्हाला सांगितले ऑलवेज कॅश अँड बँक ऑन डेबिट असतं आणि कॅश अँड बँक ऑन क्रेडिट असतं. मेमो एंट्री कशा असतात बघा. इथे मी मेमोला क्लिक करतो, स्क्रीन मेमोची नॉर्मल स्क्रीन येते. फक्त मेमोमध्ये मी काय सांगितलं की तुम्ही जी एंट्री बुक कराल ना ती आउट ऑफ बुक्स रेकॉर्ड होणार. काय होणार, आउट ऑफ बुक्स, म्हणजे तुमच्या अकाउंट्समध्ये काय इफेक्ट येणार नाही, ती फक्त एक वेगळी रेकॉर्ड होणार. आणि त्याचा इफेक्ट आहे ना तुम्हाला डिस्प्लेमध्ये जाऊन एक्सेप्शन रिपोर्टमध्ये मेमोरंडम वाउचर इथे तो दिसणार. परत रिपीट कुठे दिसणार, डिस्प्लेमध्ये एक्सेप्शन रिपोर्टमध्ये आपल्याला मेमोरंडम वाउचर तो दिसणार आपल्या स्क्रीनवर, की जर आपण बुक केलं असेल. मेमोरंडम कधी बुक करणार, जेव्हा आपल्याला माहिती नसते की बाबा की त्या पार्टीला पेमेंट केलं आहे, त्याचं नॅरेशन पूर्ण माहिती नाही, म्हणून आपण बुक करून ठेवतो आणि एकदा का पूर्ण नॅरेशन समजलं तेव्हा आपण ती एंट्री बुक करतो. ओके. जर्नल एंट्रीचं तुम्हाला मी कॉन्सेप्ट काय सांगितलं आहे, डेबिट आणि क्रेडिटला कॅश अँड बँक नसतं. रिव्हर्सिंग जर्नलला जी तुम्ही 5वी एंट्री मारली जर्नलची तीच तुम्ही रिव्हर्स करता. आता परचेस वाउचर, आता परचेसला जाऊया. अकाउंटिंग वाउचरमध्ये परचेस. आता परचेस आता परचेस इथे दोन प्रकार आहेत, ॲज अ वाउचर, ॲज अ इनवॉइस. बघा मी माऊस कुठे आणलं बघा, ॲज अ वाउचर, ॲज अ इनवॉइस. मी ॲज अ वाउचर पण एंट्री करू शकतो. ओके. आणि सर्व नॉर्मल आहे, म्हणजे असं काय मोठं काही नाही आहे की वेगळे ते दिसेल. सर्व पार्टीचं बिल नंबर टाकायचं आहे, नंतर पार्टीचं नाव टाकायचं आहे आणि इन्व्हेंटरी ॲक्टिवेट केलं असेल तर आपल्याला क्वांटिटी रेट हे इन्सर्ट करायचं आहे. ओके. मी ते प्रकार दाखवला आहे की हा इनवॉइस मोड आणि हा नॉर्मल वाउचर प्रकार आहे. इथे ऑप्शन दिलेले आहेत. आता डेबिट नोटचं मी तुम्हाला काय सांगितलं. आता इथे डेबिट नोट क्लिक करूया. डेबिट नोट, पण डेबिट नोटमध्ये ना तो पहिला काय विचारतो, ओरिजिनल इनवॉइस नंबर, म्हणजे ज्याचं तुम्ही परचेस बुक केलं त्याचाही परचेस रिटर्न आहे, मग त्याचा इनवॉइस नंबर तुम्हाला इन्सर्ट करायचा लागेल. आणि परचेस रिटर्नची एंट्री बुक करताना तुम्हाला काय करायला लागेल, पार्टी अकाउंटला डेबिट करायला लागेल आणि परचेस रिटर्नला क्रेडिट करायला लागेल. क्लिअर. एंट्री फार महत्त्वाची आहे आणि बुक करणे गरजेचं आहे, कारण का GST मध्ये त्याचा फार महत्त्व आहे. नंतर आहे सेल्समध्ये पण दोन प्रकार आहेत, एक इनवॉइस फॉर्मॅट आहे आणि एक आहे वाउचर फॉर्मॅट. आता हे बघा, सेल्स एक इनवॉइस फॉर्मॅट आणि एक वाउचर फॉर्मॅट. बघा महत्त्वाचं समजून घ्या कॉन्सेप्ट, असा वेगळा काही प्रकार नाही आहे अकाउंटिंगमध्ये. अकाउंटिंग म्हणजे काय, नोंदणी करणे, पण नोंदणीचे प्रकार आहेत. त्याला ट्रान्झॅक्शन बोललं जातं, की ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड झाली पाहिजे आणि कशी रेकॉर्ड झाली. मित्रांनो हे सेग्रिगेशन केलेलं आहे, जेणेकरून त्या आपल्याला समजेल की ही रिसिप्टची एंट्री आहे, ही पेमेंटची एंट्री आहे, ही परचेसची एंट्री आहे, ही सेलची एंट्री आहे. हे अकाउंटिंग कॉन्सेप्टमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ना हे युनिफॉर्मिटी ॲक्सेप्ट आहे आणि सर्वांना त्याचं महत्त्व समजलेलं की हे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनचं काय महत्त्व आहे. ओके. क्रेडिट नोट म्हणजे सेल्स रिटर्न. आता मी सेल्स रिटर्नचं एक करतो. क्रेडिट नोट बघा, क्रेडिट नोट तर पहिला विचारतोय ओरिजिनल इनवॉइस नंबर, म्हणजे जे सेल्स केलं ना त्याचं इनवॉइस द्या आणि याचं ॲज अ वाउचर मी घेतो.
सर्व प्रकार सेम आहेत. आता याच्यामध्ये सेल्स रिटर्न आलं, मग तुम्हाला त्या पार्टीचं नाव टाकायला लागेल. आता ती एंट्री कशी येणार? सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, क्रेडिटला पार्टीचा अकाउंट. ओके, कारण का त्यांनी माल परत केला. ओके, हे झाले अकाउंट्सचे वाउचर्स. क्लिअर? 8 वाउचर्स मी कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, प्रॅक्टिस करा अकाउंटिंग एंट्रीची आणि समजून घ्या की हे कसे वाउचर्स आहेत. मी तुम्हाला एक एक वाउचरचा कॉन्सेप्ट सांगितलं. तसंच कंपॅरिझन करा. बघा, आता इन्व्हेंटरीचे वाउचर पण तसंच असेल, एकदम कॉमन सेन्सचं टेक्निक, सिम्पल कॉमन सेन्स आहे. इन्व्हेंटरीचं वाउचर म्हणजे काय की बाबा माझ्याकडे ओपनिंग स्टॉक असणार, एक परचेस असणार, आणि जेव्हा मी प्रोडक्शनला देणार तेव्हा मी तो ट्रान्सफरमध्ये टाकणार. समजा माल रिटर्न झाला, काही म्हणजे रिजेक्शन आलं, तर मी तो आउटमध्ये टाकणार आणि माझं क्लोजिंग. एवढीच माझी सिंपल भाषा आहे. कशाची? स्टॉक इन्व्हेंट. पण टॅलीमध्ये ही सिंपल भाषेचे काही वाउचर आहेत. तर बघा किती वाउचर आहेत. पहिला आहे डिलिव्हरी नोट. डिलिव्हरी नोट कधी देतो? की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माल सेल करतो आणि त्याच्या गोडाऊनला माल पाठवायचा असेल, तर आपण ना एक डिलिव्हरी नोट बनवतो की बाबा हा एवढा मी तुला स्टॉक पाठवला आहे, आणि सही कर, शिक्का मार आणि तो स्टॉक चेक कर. एकदा तू कन्फर्म झाला, मग नंतर डिलिव्हरी नोट परत दे मला. नंतर आहे रिसिप्ट नोट. रिसिप्ट नोट कधी येते मित्रांनो? जेव्हा तुमच्याकडे स्टॉक इनवर्ड होतो. जेव्हा स्टॉक इनवर्ड होतो म्हणजे जेव्हा क्रेडिटरकडनं माल येतो. हे बघा टॅलीमध्ये कुठे ते दाखवतो तुम्हाला. हा रिसिप्ट नोट, हा ही बघा रिसिप्ट नोट. जेव्हा रिसिप्ट येते ना, म्हणजे क्रेडिटरकडनं माल येतो ना, तेव्हा ही एंट्री मारायची असते आणि याच्यामध्ये पण एंट्री आपल्याला करायची असते. ओके, रिसिप्ट नोट. आणि हे काय तिसरा मटेरियल इन. आता हे मटेरियल इन हे का सेपरेटली वाउचर बनवलं? मित्रांनो, टॅलीमध्ये त्यांनी जॉब वर्क पण कव्हर केलं. जॉब वर्क याचा अर्थ काय की कधी कधी मालाला ना काही पॅकिंग करायची असते वेगळी, काही डिझायनिंग करायची असते. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल फ्रीजचं सांगतो. फ्रीज जेव्हा बनवतात ना, तेव्हा खूप वेगवेगळे पार्ट्स लागतात त्यासाठी. तर त्यासाठी ते फ्रीज बाहेर पण पाठवावं लागतात काही कलरिंगसाठी. मग तेव्हा ते जेव्हा बाहेर जातात ना, तेव्हा मटेरियल आउट करतात, आणि जेव्हा इन करतात तेव्हा मटेरियल इन असतं. ओके, तर तेव्हा ते हे दोन वाउचर यूज केले जातात. मी परत रिपीट करतो, मटेरियल इन आणि मटेरियल आउट हे जॉब वर्क मटेरियल, म्हणजे पूर्ण झालेले स्टॉक नाही, अर्धवट झालेले स्टॉक, त्याची पूर्ण 100% प्रोसेसिंग कंप्लीट नाही झाले, मधल्या स्टेजमध्ये आहेत ते. ओके, स्टॉक जर्नल म्हणजे जर तुम्ही स्टॉक प्रोडक्शन डिपार्टमेंटला पाठवायचं आहे तर स्टॉक जर्नल तुम्ही एंट्री बुक करणार. फिजिकल स्टॉक, आता मी स्टॉक जर्नल तुम्हाला दाखवतो. स्टॉक जर्नल हे बघा, ही स्टॉक जर्नल सोर्स आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट, हे बरोबर आहे. आता त्यानंतर आहे फिजिकल स्टॉक. टॅलीमध्ये फिजिकल स्टॉकचं त्यांनी वाउचरच वेगळं केलं आहे की जेव्हा फिजिकल स्टॉक व्हेरिफिकेशन होणार ना, तर त्याचा रिपोर्ट निघणार, तर त्यांनी त्याचा वाउचर बनवलेला आहे. ओके, फिजिकल स्टॉकचं वाउचर बनवलेलं आहे. ते त्याच्यामध्ये जेवढा स्टॉक तुम्हाला फिजिकली मिळाला तो इन्सर्ट करायचा. हा कोण करणार? स्टॉक कीपर करणार, किंवा थर्ड पार्टी चेक केला तेव्हा इथे अपडेट करणार. ओके, आणि आता हे रिजेक्शन इन ना मित्रांनो. रिजेक्शन इन म्हणजे काय? म्हणजे आपण जो माल बाहेर पाठवला होता तो रिजेक्ट झाला, म्हणजे आपण जो सेल केला, बोलतात ना सेल्स रिटर्न. तर रिजेक्शन इनमध्ये आपण घेतो त्याचा की बाबा का माल परत आला, अरे काय प्रॉब्लेम होता त्या स्टॉकमध्ये, काय पॅकिंगमध्ये प्रॉब्लेम होता किंवा क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम होता, तो आपण नॅरेशनमध्ये लिहिणार. रिजेक्शन आउट हे आहे क्रेडिटरसाठी. जेव्हा तुम्ही एखाद्या सप्लायरकडनं माल विकत घेता आणि तुम्हाला लक्षात होतं की त्याने डिफेक्टिव्ह माल दिला आहे, पॅकिंग बरोबर नाही दिलं आहे, क्वालिटी बरोबर नाही, तर आपण रिजेक्शन आउट हे वाउचर बुक करतो. बा रिजेक्शन इन, रिजेक्शन आउट. ओके, बा रिजेक्शन इन तेव्हा इथे कस्टमर नेम अँड ॲड्रेस, म्हणजे कुठच्या व्यक्तीने तो माल पाठवला. रिजेक्शन आउट बघा इथे सप्लायरचं नाव. मित्रांनो, कॉन्सेप्ट टॅलीने खूप चांगले बनवलेले आहेत. आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे की कसं केलेलं आहे बा. आणि हा सर्वात महत्त्वाचा स्टॉक क्वेरी, एकदम मस्त रिपोर्ट बनवला आहे त्यांनी की त्यांनी एखाद्या स्टॉकचं ना सोर्सपासून एंडपर्यंत रिपोर्ट दिलेला आहे की बाबा परचेस केला आहे का, नंतर किती सेल्स केला आहे, आणि किती माल तुमच्या स्टॉकमध्ये आहे. म्हणजे बा इथे 15 परचेस होता, 11 विकला आणि 4 राहिला आहे. एवढं चांगलं प्रेझेंटेशन, आणि ते पण स्क्रीनवर केलं आहे. खूप चांगलं त्यांनी इन्व्हेंटरीचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. ओके,
आता हा स्टॉक क्वेरीज हेच तुम्हाला मी दाखवली बघा, स्टॉक क्वेरीज. आता हा हे आहे डिलिव्हरी नोटचं तुम्हाला मी दाखवलं, रिसिप्ट नोट. हा हे बघा डिलिव्हरी नोट. डिलिव्हरी नोट जेव्हा आपण माल पाठवतो ना कस्टमरला, बाय सेल्सचा लेजर कुठचं आहे ते इथे लिहिलं आहे, डिलिव्हरी नोट. रिसिप्ट नोट जेव्हा माल आपल्याकडे परत म्हणजे आपण सप्लायरचा माल घेतो तेव्हा, म्हणजे रिसिप्ट नोट ही रिसिप्ट नोट. ओके. मालाबा परचेस लेजर. मटेरियल इन. मटेरियल इन हे कोणासाठी मी तुम्हाला सांगितलं की जे आपण स्टॉक जॉबवरसाठी असतो ना त्यासाठी. मटेरियल इन. मटेरियल आउट. स्टॉक जर्नल प्रोडक्शन डिपार्टमेंटला पाठवला, फिजिकल स्टॉक व्हेरिफिकेशनसाठी आहे. रिजेक्शन इन मा हा रिजेक्शन इनला क्लिक करतो बघा. रिजेक्शन इन कस्टमरचा माल आपला म्हणजे आपण तुम्ही सेल केला होता ना तो माल परत आला तेव्हा रिजेक्शन इन. तेव्हा इथे सर्व रिझन बी लिहायचं असं का रिजेक्ट झालं, त्या पार्टीचं नाव आहे आणि ते आयटम सर्व करेक्ट करायचे असतात. ॲक्च्युअल किती आले, बिल किती आले, रेट किती आले ते सर्व आपल्याला इन्सर्ट करायचं असतं. हा आता मित्रांनो, आता या ट्रान्झॅक्शन सेटअपमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग की बाबा रिपोर्ट्स. हे स्टॉकचे काय रिपोर्ट्स असतात मित्रांनो. ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवा, मास्टर सेटअप तुम्ही बनवलं म्हणजे एक तुम्ही मुख्य मराठीच्या भाषेत असं सांगितलं ना की आपण एक पार्ट्स करून ठेवले. त्यानंतर ट्रान्झॅक्शन कसे करायचं ते ट्रान्झॅक्शन सेटअप केलं आणि ट्रान्झॅक्शन सेटअप झाल्यानंतर रिपोर्ट कसे येणार याच्यावर आपण आता लक्ष देणार आहे की हे रिपोर्ट्स कसे बनवायचे. मास्टर सेटअप, ट्रान्झॅक्शन सेटअप. मी मास्टर सेटअपमध्ये बनवलं आणि ट्रान्झॅक्शन सेटअपमध्ये इंट्रा सर्व रेकॉर्ड केला. मग आता हे सर्व रिपोर्ट स्टॉक समरीमध्ये येतात. ओके. हे रिपोर्ट स्टॉक समरीमध्ये मी एंटर केलं, ही स्टॉक समरी आली. हे लेजरचाच प्रकार आहे. शिफ्ट एंटर मारलं तर डिटेल मिळतं. ओके. शिफ्ट एंटर केलं तर डिटेल मिळतं. आणि जे इटालिक असतं ते लेजर आयटम असतो किंवा स्टॉक आयटम असतो बघा. इटालिक हे जे इटालिकमध्ये दिसत आहेत. क्लिअर. हे इटालिकमध्ये दिसत आहेत, हे इटालिकमध्ये. ओके. आता हे जे ओपन करतो ना इथे ना अजून बघा इन्व्हेंटरी रिपोर्ट आहे F9 बघा. F9 मध्ये इन्व्हेंटरी रिपोर्ट बघा, हेच मी स्क्रीनवर आणलंय. गोडाऊन समरी. गोडाऊन समरी क्लिअर. शिफ्ट एंटर केल्यावर मला गोडाऊन समरी मिळाली. नंतर आहे मुवमेंट ॲनालिसिस. मुवमेंट ॲनालिसिस म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जे इनवर्ड आउटवर्ड केलं ना त्याला मुवमेंट ॲनालिसिस म्हणतात. मी इन्व्हेंटरी रिपोर्टमध्ये जातो आणि इथे मुवमेंट ॲनालिसिस इनवर्ड किती झालं, आउटवर्ड किती झालं. ओके. 15 स्टॉकमध्ये होतं आणि तेच 11 तुम्ही विकले, राहिले असणार 4. आणि इथे काय 5 तुम्ही इनवर्ड केले आहेत, अजून काय विकले नाहीत. ओके. हे तुमचं आहे मुवमेंट ॲनालिसिस. तिसरा आहे फिजिकल स्टॉक. फिजिकल स्टॉक रजिस्टर जर तुम्ही फिजिकली व्हेरीफाय केलं असेल ना तर इकडे रिपोर्ट ना. त्यानंतर आहे परचेस बिल पेंडिंग. ना मित्रांनो, परचेस बिल पेंडिंगचा अर्थ काय, म्हणजे माल सप्लाय केला ह्यानी क्रेडिटरनी पण त्याने बिलच नाही पाठवलं. तुम्ही इन करून घेतला तुमच्या याच्यामध्ये पण बिल महत्त्वाचं आहे ना, म्हणून ते याच्यामध्ये रेकॉर्ड होतं की परचेस बिल पेंडिंग आहे. क्लिअर. नंतर इन्व्हेंटरी रिपोर्टमध्ये कुठच्या नंतर आहे सेल्स बिल पेंडिंग. आपण माल सेल केला पण बिलच बनवायचं राहिलंय तर ते सेल्स बिल पेंडिंगमध्ये येतं. सेल्स ऑर्डर. सेल्स ऑर्डर ही आपण सेल्स ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर क्वांटिटी किती होती, की एवढी ऑर्डर होती बघा. हे ओपन करतो. वा, ही सेल्स ऑर्डर आहे की आपण किती सेल्स ऑर्डर दिल्या आहेत. आपण किती सेल्स ऑर्डर दिल्या तर ही सेल्स ऑर्डरचा रिपोर्ट येतो. इन्व्हेंटरी. सेल्स ऑर्डर झाल्यानंतर कुठचं आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स म्हणजे एकूण किती वाउचर आहेत अकाउंटचे आणि इन्व्हेंटरीचे, त्याची ही समरी काढून देतो. कोण काढून देतो, टॅली काढून देतो. एवढे हे आता कधी 2 महिन्याचं आहे, इथे तुम्ही पिरियड चेंज करा वर्षभराचं दाखवेल.
स्टॉक कॅटेगरी समरी, इन्व्हेंटरी मध्ये जातो आणि स्टॉक कॅटेगरी समरी, स्टॉकची समरी आली. त्यानंतर आहे स्टॉक जनरल रजिस्टर. स्टॉक जनरल रजिस्टर, जर एंट्री काय प्रोडक्शन डिपार्टमेंट मान गेला असेल ना तर त्याची एंट्रीचा इथे रिपोर्ट होतो. ओके, स्टॉक जनरल कधी बुक करतो आपण, जेव्हा प्रोडक्शन डिपार्टमेंटला माल पाठवतो की बाबा तुम्ही घ्या, कशासाठी, प्रोडक्शनसाठी. त्यानंतर आहे स्टॉक क्वेरी. ते तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलं स्टॉक क्वेरी काय असते. ही पूर्ण हिस्ट्री येते इन्व्हेंटरी रिपोर्टमध्ये. स्टॉक क्वेरी हिस्ट्री म्हणजे परचेस किती केलं, सेल्स किती केलं आणि स्टॉक किती राहिला. म्हणजे 15 स्टॉक परचेस केला होता, 11 विकला, राहिला 4. ओके, हा स्टॉक क्वेरी फार महत्त्वाचा, खूप अत्यंत चांगला रिपोर्ट आहे स्टॉक क्वेरी. आता पुढे गोडाऊन समरी बघायचे. हे बघा, हेच ते मी तुम्हाला दाखवलं, मुवमेंट अनालिसिस, फिजिकल स्टॉक. हां, याच्यामध्ये बघा अजून आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल ना, इथे भरपूर काही इथे फॅसिलिटी दिलेल्या आहेत. बघा, कॉलमच्या फॅसिलिटी दिल्या तुम्हाला भरपूर. न्यू कॉलम पाहिजे का, अल्टर करायचं आहे का, ऑटो कॉलम काय ठेवायचं आहे का. म्हणजे तुम्हाला स्टॉक बघा, विकली आहे, फोर्ट नाईटली आहे, हाफ इयरली आहे, मंथली आहे, खूप प्रकार त्यांनी दिले आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन तुम्ही प्रॉपर रेकॉर्ड केली ना तर डेटचं एवढं कम्पॅरिझन होतं ना, तसे तुम्हाला रिपोर्ट निघत जातात. आता विकली तर विकलीचा पण निघून जातो. बघा केवढे प्रकार आहेत त्यांनी. म्हणजे ट्रान्झॅक्शन किती महत्त्वाचं आहे. म्हणून सांगतो की जेव्हा वाउचर बुक कराल ना ते व्यवस्थित बुक करा आणि महत्त्वाचं नॅरेशन पण व्यवस्थित करा, जेणेकरून तो बेस धरला जातो, त्याला सोर्स बोललं जातं. सोर्स म्हणजे जिकडनं सुरुवात होते. म्हणून वाउचरला खूप इम्पॉर्टन्स आहे की सोर्स परफेक्ट असला पाहिजे. हे त्यांनी दिलेत केवढे फॅसिलिटी आहेत. परचेस बिल, सेल्स बिल पेंडिंगचं, सेल्स ऑर्डरचं मी तुम्हाला सांगितलं होतं. हां, आता आपल्याला एजिंग बघायचे. हां, हे बघ, एज ॲनालिसिस. हे बघा, सेल्स ऑर्डर एजिंगमध्ये वाईज पण बघायला की किती महिने पेंडिंग आहे ते आपल्याला समजतं. की आज तारीख आहे, आज जी तारीख आहे 13 मे आहे आणि आपण 1 एप्रिलला दिली होती, तर ती 30 डेजच्या 60 डेजच्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे सेल्स ऑर्डर पण आपल्याला समजतात की किती एजिंगमध्ये आहेत. आणि डेटर्स एजिंगमध्ये घेता येतो, क्रेडिटर्स पण एजिंगमध्ये घेता येतो. आपल्याला बघायचं आहे, चला बघूया. डिस्प्ले अकाउंट्स, ABC आणि कंपनी, बिल बाय बिल, ब्रेकअप, बिल वाईज. हे आपलं 1/4/2020 मेजर पिरियड, कॉन्ट्रॅक्ट झाले, लॅपटॉप, एज वाईज, अदर ऑप्शन्स, अकाउंटिंग रिपोर्ट्स, बिल वाईज. हां, बिल वाईज. हां बा, बिल वाईज एजिंग. क्लिअर. हे तुम्हाला एजिंग वाईज पण क्रेडिटरचं डिटेल मिळतं बघा, किती पेमेंट बाकी आहे. क्लिअर. तर एजिंग फार महत्त्वाची आहे. हां, कशी काढली मी परत दाखवतो. मी काय केलं, लेजरमध्ये गेलो, ABCचं ओपन लेजर केलं. नंतर मी इथे अकाउंटिंग रिपोर्टमध्ये गेलो आणि इथे कशामध्ये गेलो, बिल वाईज गेलो, सॉरी, ते बिल वाईजमध्ये गेलो आणि एज वाईज. क्लिअर. कडनं मी तो रिपोर्ट काढला एजिंग वाईज. क्लिअर. हे झालं याचा क्रेडिटर्सचा. आणि डेटर्सचा पण तुम्ही काढू शकता. स्टॅटिस्टिक्स सांगितलं की सर्व वाउचर किती बुक केले जातं, स्टॉक कॅटेगरी समरी, स्टॉक क्वेरी काय असतं. ओके, स्टॉक समरी आहे. हां, आता रिपोर्ट्स. आता बघायच्यात आपल्याला रिपोर्ट्स. हां मित्रांनो, रिपोर्ट्स एवढं महत्त्वाचं आहे की हे एकदा तुम्ही जर वाउचर व्यवस्थित बुक केलं ना तर रिपोर्ट्स वेगळ्या प्रकारे बघता येतात आपल्याला. आणि खूप फॅसिलिटी आहे की असं बघायचं आहे, ह्या डेट वाईज बघायचं, वीकली बघायचं आहे, 15 दिवसाचं बघायचं आहे, 1 महिन्याचं बघायचं आहे, 3 महिन्याचं बघायचं आहे, कॉलमनर बघायचं आहे. म्हणून सांगतो वाउचर खूप बुक करताना व्यवस्थित बुक करा. हे बघा, इन्व्हेंटरी, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी, स्टॅट्यूट रिपोर्ट्स, जॉब वर्क आणि जॉब वर्क आउट रिपोर्ट्स, हे सर्व याच्यामध्ये येतात. हे बाई 4 दिलेले. आता कशामध्ये गेलो, इन्व्हेंटरी बुक्समध्ये.
इन्व्हेंटरी बुक्स, स्टॉक आयटमचे रिपोर्ट, ग्रुप समरी. फक्त जाऊन आपल्या आणि एस्केप प्रेस करत जायचं. म्हणजे कुठचे सेल्स ऑर्डर, हा ही सेल्स ऑर्डर, एवढी सेल्स ऑर्डर बुक झालेली आहे. परचेस ऑर्डर, हा एवढी परचेस ऑर्डर बुक झालेली आहे. स्टॉक ट्रान्सफर किती झाले आहेत ते, मग ते त्याचा डिटेल इथे येणार. परचेस फिजिकल स्टॉक रजिस्टर काय, मोमेंट ॲनालिसिस काय, कशी आहे, स्टॉक कॅटेगरी वाईज किती आहे, स्टॉक आयटम वाईज किती आहे, ग्रुप ॲनालिसिस वाईज किती आहे, लेजर वाईज किती आहे. म्हणजे केवढ्या फॅसिलिटी दिल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ ट्रान्झॅक्शनला किती महत्त्वाचं आहे म्हणून समजून घ्या मित्रांनो, की एवढ्या इन्व्हेंटरी बुक्समध्ये फॅसिलिटी आहेत. पण तुम्हाला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली तरच हे रिपोर्ट, नाही तर ह्या रिपोर्टचे काही फायदा नाही मित्रांनो. म्हणून सांगतो, वाउचर्स समजून घ्या, इंट्रा कशा बुक करतात ते समजून घ्या, नॅरेशन कसं लिहायचं त्याचं समजून घ्या, आणि ते फार महत्त्वाचं असतं. स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी बुक झाला, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी. एवढे प्रकार दिले आहेत की एवढं तुम्हाला रिपोर्ट मिळू शकतो. गोडाऊन आहे, कॅटेगरी आहे, स्टॉक क्वेरी आहे, कॉस्ट एस्टिमेशन आहे, जॉब वर्क ॲनालिसिस आहे, आयटम कॉस्ट आहे, सेल्स ऑर्डर आउटस्टँडिंग, म्हणजे जस्ट एखादी सेल्स ऑर्डर आउटस्टँडिंग असेल ना तर तो पण डिटेल निघेल. म्हणजे इन्व्हेंटरी फक्त जाऊन तुम्हाला एंटर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, रिपोर्ट बघायचा आहे, पाठी यायचं, एस्केप करून पाठी येतात. रिऑर्डर स्टेटस काय, रिऑर्डरचा अर्थ काय की नेहमी प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे ना, स्टॉक शून्य झाल्यावर मागवत नाही. काही ना एक मिनिमम ऑर्डर ठरवतात की बाबा 15च्या खाली गेला ना की बाबा परचेस ऑर्डर रेज झाली पाहिजे, मग त्याला रिऑर्डर स्टेटस म्हणून. परचेस बिल पेंडिंग किती, सेल्स बिल पेंडिंग किती, स्टॅटिस्टिक्स ते पाहिलं आपण. स्टॅट्युटरी रिपोर्ट ते GSTचं आहे. ते जॉब वर्क इन रिपोर्ट, जॉबला किती गेलेला आहे, इन जॉब वर्क इन रिपोर्ट्स, ऑर्डर किती झाले आहे, स्टॉक किती आहे, जॉब ॲनालिसिस किती आहे, जॉब वर्कआउट. हे म्हणजे जो मी तुम्हाला सांगितलं ना, फ्रीजचं एक्झाम्पल सांगितलं, कलरिंगसाठी बाहेर जातात आणि परत येतात, तो त्यासाठी ते रिपोर्ट आहे. स्टॉक आयटम, मोमेंट ॲनालिसिस, स्टॉक इन्व्हेंटरी, ट्रान्झॅक्शन सेटअप, हे हां. आणि सर्वात महत्त्वाचा एकदम क्रिटिकल, एक्सेप्शन रिपोर्ट. मित्रांनो, एक्सेप्शन रिपोर्ट हा प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये असतो. हा छुपा रिपोर्ट असतो. हे ना, जे वाउचर बुक करतात त्यांना माहिती नसतं की आपण काय चुकीचं केलं तर कुठे रेकॉर्ड नाही होणार. नाही, असं नाही. प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये एक एक्सेप्शन रिपोर्ट असतो की एखादी एंट्री चुकीची केली, एखादी मॉडिफाय केलं, एंट्री मॉडिफाय केली ना, त्याचा पण रिपोर्ट इथे सिस्टममध्ये रेकॉर्ड होतो. तर असं समजायचं नाही की बाबा माझी एंट्री रेकॉर्ड नाही होणार, आणि युजरला डिलीटचे राईट्स देत नाही. किंवा मॉडिफाय केलं ना तर एंट्रीकडे समजते की कोणीतरी सिस्टममध्ये मॉडिफाय. तर परत रिपीट, कशामध्ये, डिस्प्लेमध्ये एक्सेप्शन रिपोर्ट. हे टॅलीने दाखवलं आहे, ॲक्च्युली सर्वजण दाखवत नाही, कारण हा एक्सेप्शन रिपोर्ट नेहमी सिनियर लोकांकडे असतो. निगेटिव्ह स्टॉक, स्टॉक नसताना पण एंट्री बुक केली. निगेटिव्ह लेजर, कॅश बॅलन्स निगेटिव्ह झाले तरी एंट्री बुक केली. निगेटिव्ह बॅच, म्हणजे बॅच स्टॉकच नसताना बॅच क्रिएट केला, दाखवला. ओव्हरड्यू रिसिवेबल, म्हणजे 30 दिवसात पैसे यायला पाहिजे होते पण आले नाही, ते मग ह्या ओव्हरड्यू रिसिवेबलमध्ये येतात. ओव्हरड्यू पेएबल्स, 30 दिवसात तुम्हाला पेमेंट करायचं होतं पार्टीला पण पेमेंट केलं नाही, तर सर्व रेकॉर्ड होतं. मेमोरंडम वाउचर किती आहे, रिव्हर्सिंग जर्नल किती केलं आहे, ऑप्शनल वाउचर किती, कॅन्सल वाउचर किती केले आहेत, पोस्ट डेटेड वाउचर किती आहे, आणि ईमेल IDs कोणाकोणाचे, म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत सर्वांचे, वेंडरचे, म्हणजे डेटर्स आणि क्रिएटर्सचे. एक्सेप्शन रिपोर्ट समजलं ना, एकदम वेगळा क्रिटिकल असतो. ओके, तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच आहे. आज नेक्स्ट जो यूट्यूबचा लेक्चर असेल तो प्रॅक्टिस सेशनचा असेल. त्यामध्ये सर्व मी कवर करेन, मास्टर सेटअप, ट्रान्झॅक्शन सेटअप, रिपोर्ट सेटअप कसं असतं ना ते मी सर्व कवर करेन त्यामध्ये. तर तो लेक्चर अटेंड केलं ना तर तुम्हाला टॅलीचा महत्त्वाचा भाग समजेल. हां, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरला. आणि हां, जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके, थँक्यू.